नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय आणि ह्या विषयावर महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि आज त्या विषयावर बोलण्यासाठी आयोजक आहेत सचिन वावरे, नगराध्यक्ष. काय निर्णय झाला आहे आप्पा? काल एक तर गटाला ऑब्जेक्शन आलं नाही ह्यांच्या गाडीला, सेमीला ऑब्जेक्शन आलं. सेमी ज्यावेळेस पूर्ण झाले, 11 सेमी पळाले. ज्यावेळेस सेमी चालू असताना मला चक्कर आली, त्यामुळं मी गेलो हॉस्पिटलला. मी हॉस्पिटलला गेलो, सलाईन लावली, मी झोपलो. झोपल्यानंतर माझा मोबाईल बंद होता. मला बरोबर मोबाईल उघडला की मला बिभीषण जाधव यांचा फोन आला की आप्पा असाच आमच्या गाडीवर थोडासा अन्याय झालेला. मी म्हटलं काय झालं आहे? तर ते म्हणलं की अशाची काळेसाहेबांची गाडी आमच्या ग्राही धरली नाही, नगर जिल्ह्यातली असल्यामुळे. मी म्हटलं नगर जिल्ह्यातली असल्यावर आमच्या संघटनेचा नियम जो आहे त्या पद्धतीने आम्ही. पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आधार कार्ड आणि मतदान कार्ड आणि रेशन कार्ड ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आणि त्या दावल्यानंतर मात्र मी रात्री बघितलं त्यांचं चेक करून, तर त्या ठिकाणी ह्यांचं सर्व पुरावा आम्हाला ग्राह्य धरत आलं. नंतर मिळालेली माहिती मला अशी की ह्यांचा नखऱ्या हा खोंड बैल हा नगर 21 तारखेला 21 जूनला जे संभाजीनगरला बैलगाडी शर्यत होती त्या शर्यतीत पळालेला आहे. पण मी रात्रीपासून सकाळपर्यंत बऱ्याच लोकांना फोन केला, पण मला काय पुरावा मिळाला नाही. ह्यांची गाडी त्या सेमीत पळालेली, म्हणजे त्या मैदानात पळालेली. नंतर पुन्हा मी अजूनही माहिती घेतली तर मला कळाले की समजले की पेडगाव मैदानामध्ये आज काळेसाहेबांचा जलवा हा बैल पेडगाव मैदानात पळाला आहे. तिथं त्यांचा काय 4-5 नंबर काय झालेला असेल, 3 नंबर झालेला आहे. तिथं कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही. मग आमचं ऑब्जेक्शन येणं साहजिक आहे सेमीत. त्यावेळेस ह्यांची कागदपत्राची पूर्तता असेल किंवा नसेल, मी ह्या ठिकाणी नसल्यामुळं मला काय माहीत नव्हतं. पण सकाळपर्यंत मला पूर्ण माहिती समजली की ह्यांचं पेपर क्लिअर आहे. तर ह्यांना पेडगावला बी त्या बैलाला 3 नंबरचा मान मिळालेला आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पेडगावला मिळतो, पेडगावचं मैदान झालं. नंतर ह्यांचा 21 जूनला ह्याला पळालेला बैल काय मला भेटला नाही कुठं संभाजीनगरला. मग मी पेपर घेतलं. रेशन कार्ड तर मला खूप जुनं दिसलं ह्याच्यात. जर रेशन कार्ड बनवायचं म्हणलं तर नवीनच बनवता येतं आहे किंवा करता येत नाही. जुनं अक्षर हे सगळं समजलं. त्यानंतर मी स्वतःहून सकाळी ह्यांना कॉल केला की तुमच्या गाडीचा निर्णय आमच्या कमिटीकडून काल चुकीचा झालेला आहे. जर मी इथं असतो उपस्थित, काल मला चक्कर आल्यामुळे मी हॉस्पिटलला गेलो, जर मी इथं असतो तर ही वेळ आली नसती. आज मी रात्रीपासून बरेच बघितलं. एक माझ्याकडे काय तो ग्रुप नाही ह्यांचा पुणे जिल्ह्याचा 4 बैलातला असेल किंवा दुसरा, पण मला 1-2 जण जावल्यानंतर बरंच ह्यांच्या पुणे जिल्ह्यातनं आमच्या माळशिरस मैदानचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज आम्ही एवढं पारदर्शक मैदान केलं आणि आज नाही, पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने आमचं हे हिंद केसरी मैदान चालत आलं आणि अजूनही बी कालचं मैदान पूर्ण पारदर्शक पडलं. आणि एवढं मैदान पारदर्शक पडून जर आपल्या माळशिरस मैदानात निषेध होत असेल तर माझ्या मनामध्ये खंत राहिली. खंत राहिल्यानंतर मी रात्री पूर्ण यावर विचार केला, सकाळी विचार केला. अजूनही काय माहिती मिळते का ह्यांची एकही चूक मला कुठं सापडली नाही की हा नगर जिल्ह्यात ज्या दिवशी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो निर्णय झाला त्या दिवशीपासून तिकडं पळालेला. बरं, जर हा ह्यांचा जर बैल पेडगाव मैदानात जर पळत असून म्हणजे जर गुलालाच पात्र होऊन तिथं ऑब्जेक्शन आलं नाही आणि आमच्या मैदानात ऑब्जेक्शन आलं, बरं आमच्या जरी आलं तरी ह्यांचं आम्हाला एक जरी पुरावा सापडला असता तर आम्ही 100% ह्यांना आम्ही निर्णय दिलेला नसता. पण आज एक बी आमच्याकडे पुरावा सापडला नाही कालपासून. त्यामुळं मी निर्णय घेतला. आज काळेसाहेबांना मी या ठिकाणी बोलवलं. जे त्यांचं काय क्रमांक आलेला असेल किंवा जे त्यांचं बक्षीस असेल किंवा जे त्यांचं मानसन्मान असेल त्या ठिकाणी आपण करायला ठरवला. असाच प्रकार माझ्या बाबतीत पाठीमागच्या वर्षी पेडगाव मैदानात थोडासा झालेला होता की काय नियम अटीच्या हिशोबावर. तर पाठीमागच्या वर्षी ज्यावेळेस मला समजलं की आपल्यावर अन्याय झाला आहे, तो त्रास किती होतो हे मला माहीत होतं. तसंच निलेश काळे साहेबांना काय त्रास झाला असेल हे मला समजू शकतो. पण परंतु यावर काय झालं की रात्री बरंच पुणे जिल्ह्यात यामध्ये वादविवाद झाले. काय काळेसाहेबांचे कार्यकर्ते असतील किंवा पाठीमागचे कार्यकर्ते असतील यांच्याहून काय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना थोडंसं वेडवाकडं बोललं गेलं असेल किंवा कुणी कुणाला शिवी गाळी गेली असेल तर त्याबद्दल बी निलेश काळे बोलतील. आणि आमच्याकडून बी निलेश काळेंना जो त्रास झाला काल, जो ह्यांना मानसन्मान मिळाला तर अजून त्यांना समाधान झालं असतं. पण आज बी आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला किंवा आमची चूक मान्य करून
की निलेश काळेंना या ठिकाणी जे त्यांचं बक्षीस जे ढाल ट्रॉफी जे काय असेल त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी करतो. आणि आमच्याकडून जे निलेश काळेंना जो त्रास झाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला किंवा प्रत्येकाला वाटलं की आमच्यावर अन्याय झाला निलेश काळेंवर, तर त्याबद्दल मी आमच्या बैल संघटनेच्या वतीनं म्हणजे आमची जी हिंद केसरी मैदान आयोजक कमिटी जी आमची आहे महालक्ष्मी यात्रेची, तर सर्वांच्या वतीनं आम्ही पूर्ण जे निलेश काळे आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांची जी थोडंशी झालं संघटना त्यांची मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो. आता मला हे सांगा, जे डॉक्युमेंट आले ते कुठले कुठले डॉक्युमेंट आले त्याच्यावर ग्राह्य धरलं गेलं? आज त्यांचे जे डॉक्युमेंट आलेत ते आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रेशन कार्ड जे आलं आहे, आता हे रेशन कार्ड जे आहे ते हे नवीन सहजासहजी बनणार नाही. बरं, जरी आज काय त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी हे डॉक्युमेंट बनवलेलं नसतील असं मला तर म्हणजे वैयक्तिक मला वाटलं. त्यामुळं ह्या फक्त आधार कार्ड बनवू शकतो, कोणी मतदान कार्ड बनवू शकतो, पण इतकं जुनं रेशन कार्ड बनवायचं म्हणजे मला सोपं वाटत नाही. 100% ते असतील नगर जिल्ह्यातले जुन्या काळात काय 5-10 वर्षापूर्वी, किंवा त्यांचं मत आलं की आमची शेती नगर जिल्ह्यात आहे पण राहतोय मी पुणे जिल्ह्यात. तसं माझं मी मूळ गाव आहे निर्निमगाव, मी राहतोय माळशिरसला. मी पुणे जिल्ह्यात माझं मूळ गाव आहे, मी राहतोय सोलापूर जिल्ह्यात. मग असंच ह्यांच्या बाबतीत प्रकार मला वाटला आणि जी माझ्या मनाला योग्य वाटला किंवा आमची जी कमिटी आहे मैदानची, आमची बैलगाडी शर्यतीची जी कमिटी आहे माळशिरसची, त्या कमिटीने आम्ही सकाळी बसून निर्णय घेतला की निलेश काळे आणि त्यांच्या नखऱ्या बैलावर आपल्याकडून काहीतरी थोडीशी चूक झाली आहे आणि त्यांची चूक आपण मनाचा मोठीपणा दाखवून आज त्यांचा बोलवून मान सन्मान करून त्यांना आपण ते बक्षीस जे ट्रॉफी जे असेल ते त्यांचा मान सन्मान करून आपल्याला त्यांचं हे करून टाकायचं. मित्रांनो, आत्ता आप्पांनी आपलं मत मांडलं, काय सांगाल आप्पांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल? आप्पा हे हिंद केसरी मैदान घेतात माळशिरसमध्ये आणि ह्या मैदानासाठी तर आम्ही पहिल्यांदाच पळायला आलो होतो, पण आज इथं येऊन आम्ही 1 नंबर केला. 1 नंबर केल्याच्यानंतर थोडा इथं हे झालं म्हणजे नाराजगी झाल्याच्या कारणाने आप्पा काही काल आजारी असल्यामुळे ते थांबले नव्हते मैदानात. तर आप्पा पण आज मैदानात असं आदतचं मैदान असल्यामुळे आप्पा मैदानात होते. आप्पांना कालचा सगळा विषय कळल्याच्यानंतर आप्पांनी आम्हाला इथं बोलून घेतलं. आप्पांनी त्यांचा मोठेपणा म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या जे काल अन्याय झाला ते अन्याय न होता त्यांनी आमचं पण इथं आम्हाला सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं मान सन्मान देऊन त्यांनी कालचा जे विषय झाला ते मिटवला आणि ह्या विषयातनं आम्हाला पण म्हणजे त्यांनी मान सन्मान देऊन आज इथं बोलून जे आप्पांनी हे केलं सन्मान दिला आहे त्याबद्दल मी आप्पांचा आभारी आहे. काय झालं त्याच्यानंतर एकंदरीतच बघितलं तर काय सोशल मीडियातून कमेंट्स करणं किंवा बाईट्स शिव्यागाळ हा प्रकार झाला, तर ह्या काय सांगायचे ह्याच्याविषयी? कारण काय त्यातून दूषित वातावरण तयार होतं आहे. दूषित वातावरण तर 100% झालंच नाही पाहिजे, पण काल इथं जे झालं त्या कारणाने पुणे जिल्ह्यातून जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सगळे आमचे पुणे जिल्ह्यातले गाडा मालक हे नाराज झाले. हे नाराज झाल्याच्यानंतर की बाबा हे कोण होतं की हा बोलला की 4 बैलांमधलं नाही का की बैल येऊ शकत नाही, इथं पळू शकत नाही, यांनी इथं येऊन आमच्यावर काय हे करू नका. मग हे पाहून आमच्या इकडचे लोक नाराज झाल्याच्यानंतर आमच्या इकडच्या लोकांनी थोडा अपशब्द वापरले. तर आता काल जो रागरोष होता तो रागरोष धरून काय आम्ही राहणार नाही. जे काय झालं हे आम्ही इथं स्टॉप करतो आणि जे आमच्याकडून अपशब्द गेले असतील किंवा आमच्या पुणे जिल्ह्यातून गाडा मालकांचे जे अपशब्द गेले असेल त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हा विषय कुणी वाढू नये ह्याच्यासाठी मी सर्वांना सांगतो की कुणी काय करू नका. आता जसं आप्पांनी सांगितलं, निलेश काळे यांचा उल्लेख केला. आता तुम्ही सांगा, निलेश काळे हे बैलगाडी मालक नक्की कुठले आहेत? कारण त्याच्यावरनं सगळं चर्चा चालू आहे. दादा 100% पुणे जिल्ह्यातलेच आहे. दादा शिरूर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या बाँड्रीवर राहतात. दादांचं घर शिरूर तालुक्यात आहे आणि बैल आणि शेती हे त्यांच्या शेतीमध्ये गोठा असल्यामुळं की बैल तिथं श्रीगोंदा तालुक्यात आहे. आता 3 तालुक्यांना खेटून एक नदी आहे आणि ती नदी पास करून 3 तालुक्यांचा एक हे होतो. तर नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका पण येतो, श्रीगोंदा तालुका पण येतो आणि पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका येतो. पण ह्या 3 तालुक्यांच्यामधून एक नदी गेली आणि ह्यात एकाच नदीत 3 तालुके खेटून. तर दादांचं क्षेत्र शिरूर आणि श्रीगोंदा एवढंच अंतर फक्त नदीचं मध्ये. आता अजून एक गोष्ट सांगा की काय झालं,
आज निलेश काळे काय का नाहीत? कारण वारंवार आप्पांना बी उल्लेख केला की निलेश काळे आज का नाहीत ते? आज घाटाचं तिकडं पण आज खेळ असल्यामुळं दादा आज तिकडं जलवा घेऊन पळायला आहे 4 बैलांमध्ये. तुमची ओळख सांगा, कारण तुम्ही एक आपण म्हणू की तुमचा एक बैल होता, त्यात ओळख सांगा तुमची. आमचं बैलाचं नाव शंभू. मी महेंद्र कुटे, माझे मावस बंधू अजित ज्ञानेश्वर काळजे, हे आम्ही सर्व पुणे जिल्ह्यात एकत्र पळतो. निलेशदादाची ना आमची बैलं पण एकत्र पळतात आणि हे सर्व म्हणजे एकमत असल्यामुळं आमचं ठरलं की आपण माळशिरसला पळायला जायचं, म्हणून आम्ही माळशिरसला एकत्र पळायला आलो. आणि शंभू हा अजित ज्ञानेश्वर काळजे ह्यांच्या मालकीचा, यांचं गाव चरोली, आळंदीला खेटून येतं. मित्रांनो, आता इथले एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि विशेष म्हणजे माळशिरस तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जाऊया आणि काय गोष्टी जाणूया. माळशिरसची बैलगाडी शर्यत नाही म्हणलं तर पारंपरिक शर्यत आहे. इथं कधीच कोणावर अन्याय होत नाही, किंवा जी आज हिंद केसरीची 2-3 मैदानं माळशिरसमध्ये होते ती एवढ्या गाड्या येते त्या, अन्याय होत नाही म्हणून येते त्या. आणि जे आता वृत्तांत सगळा सचिन आप्पांनी सांगितलं की सचिन आप्पा केवळ इथं नसल्यामुळं कालचा निकाल किंवा निर्णय असा झाला. आणि त्यांचं ज्यावेळी सगळं डॉक्युमेंट मिळालं त्यावेळेला जरी महाराष्ट्रातली संघटना असली तर त्या संघटनेसंगसुद्धा आम्ही बोलू शकतो, किंवा ह्यांचं सगळं रीतसर असताना ह्यांच्यावर कसा अन्याय करता येतो. त्यामुळं आम्ही बसून निर्णय घेतला की ह्यांना बक्षीस आणि ढाल देऊन ह्यांचा मान सन्मान करायचा, हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. तर मित्रांनो, ही चर्चा ऐकली असेल. सगळ्यात महत्त्वाचं, बैलगाडी क्षेत्र हे नाते निर्माण करणारं आहे आणि या क्षेत्रात अनेकांना आपले भाऊ भेटलेत, अनेक काय वडीलधारी लोक भेटलेत. तर हे वाढण्यासाठी, हे टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि एकमेकांना कमेंट्स करणं, एकमेकांना बोलणं हे टाळूया. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होईल ह्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया, कारण ही आपल्या मातीतील खेळ आहे, ही आपली संस्कृती आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि आपल्या सगळ्यांची आहे. हा विषय इथंच संपलेला आहे. धन्यवाद.